नमस्कार, मी कर्तार सिंगाला आहोत. आज आपण गुगल फॉर्म बनवण्याचे पाहणार आहोत. पहिले गुगल फॉर्म ही साईट टाकायची. आणि आता असा पेज ओपन होईल. असा पेज ओपन झाल्यानंतर युटिलाइट फॉर्मवर तंत्रज्ञान माहिती किंवा तुम्हाला जे पाहिजे ते तिथे लिहायचं. जसं मी तंत्रज्ञान माहिती जमा करण्यासाठी किंवा कोणतीही माहिती जमा करण्यासाठी ही टाकलेली आहे. त्याच्यानंतर युटिलाइट फॉर्मवर तीच माहिती किंवा तुम्ही दुसरीही तिथे टाकू शकता. त्याच्यानंतर खाली यायचं, प्लस करायचं आणि युटिलाइट क्वेश्चन्सवर आपण क्लिक करायचं. तिथं आपण प्रश्न टाकू शकतो. कोणतीही माहिती मागवायची असेल तर मागू शकतो. प्रथम आपण आता इथे त्याचं नाव म्हणजे विचारायचं आहे त्याचं नाव टाकू. नाव हे ऑप्शन प्रश्नाच्या ठिकाणी टाकू आणि त्याच्याखाली मल्टिपल चॉईसच्या ठिकाणी आपण शॉर्ट आन्सर, कारण आपल्याला नाव शॉर्ट आन्सरमध्ये पाहिजे म्हणून शॉर्ट आन्सर टॅबला क्लिक करू. त्यानंतर खाली प्लस आहे, प्लसला क्लिक करू. रिक्वायर्ड करणे म्हणजे हा प्रश्न त्यानं भरल्याशिवाय दुसऱ्या प्रश्नावर तो जाऊ शकत नाही. प्लस केल्यानंतर दुसऱ्या क्वेश्चन्सची टॅब ओपन झालेली आहे. इथे आपण त्याला त्याची माहिती जर संपूर्ण विचारायची झाली तर आपल्या त्याच्या शाळेचं नाव विचारू आणि तिथे आपण शॉर्ट आन्सरच ठेवू. शॉर्ट आन्सर म्हणजे शाळेचं नाव आपल्याला शॉर्ट आन्सरमध्ये तो देऊ शकेल. पॅराग्राफ आहे, मल्टिपल आहे, चेकबॉक्स आहे, असे खूप सारे टॅब आहे, पण आपण इथे शॉर्ट आन्सर ठेवू आणि त्याला रिक्वायर्ड करू. आणि खाली प्लसला दाबून क्लिक केल्यानंतर तिसरी टॅब ओपन झाली क्वेश्चनची. आता क्वेश्चन्सचं इथं त्याचा मोबाईल नंबर हे लिहू. मी आता हे डेमोसाठी दाखवत आहे म्हणून मोबाईल नंबर लिहित आहे आणि खाली मल्टिपलच्या ठिकाणी त्याला क्लिक करून शॉर्ट आन्सरमध्येच मोबाईल नंबर मागू. त्याच्यानंतर रिक्वायर्ड करू. रिक्वायर्ड केल्यानंतर खाली प्लस आहे, प्लस करून चौथी क्वेश्चन टॅब ओपन करू आणि इथे आपण त्याची ईमेल आय डी मागू. ईमेल आय डी पण आपल्याला शॉर्ट आन्सरमध्येच पाहिजे म्हणून शॉर्ट आन्सर करू आणि इकडे खाली रिक्वायर्ड करू. रिक्वायर्ड केल्यानंतर पुन्हा जर आपल्याला काही विचारायचं असेल तर अजून आपण प्लसला क्लिक करू. प्लसला क्लिक केल्यानंतर 5व्या प्रश्नाची टॅब ओपन होईल. बघा, 5व्या प्रश्नाची टॅब ओपन झालेली आहे. आता आपण येथे 5व्या प्रश्नाची टॅब ओपन झाल्यानंतर आपल्याला जी माहिती किंवा काही जर विचारायचं राहिलं, अजून समोरही जर विचारायचं राहिलं तर आपण प्लस हे दाबून समोरची माहिती मागू शकतो किंवा समोर काही लिहू शकतो. आता आपण इथे त्यांना त्यांच्या मनोगताविषयी म्हणजे ज्या फॉर्मबद्दल जे माहिती मागवणार आहे त्याचे आपले मनोगत असं लिहू. मनोगत लिहिल्यानंतर मल्टिपल चॉईस हे 4 ऑप्शन राहतात आणि पॅराग्राफ हा विस्तरित राहते म्हणून आपण पॅराग्राफ याला क्लिक करू आणि खाली रिक्वायर्ड म्हणजे ती माहिती भरावंच लागेल अशा पद्धतीचं ते रिक्वायर्ड राहते. आणि ते खाली आता वर जाऊ. एवढंही डेमोसाठी एवढंही बस झाले आणि हे ॲरो जो दिसत आहे वरचा त्याला आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर मॅसेज आणि इथं पिनसारखं एक बॉक्स आहे त्याला क्लिक केल्यानंतर ती जे फॉर्मची सदर फॉर्मची लिंक इथे येईल आणि त्याला आपण इथे निळ्या अक्षराला कॉफी लिहिलेलं आहे. ते कॉफी जर त्याला क्लिक केलं आहे तर ती पूर्ण लिंक कॉपी होईल. म्हणजे ही लिंक आता आपण आपल्या मित्राला किंवा ज्यांच्याकडून आपल्याला माहिती मागवायची आहे त्यांना आपण फॉरवर्ड करू शकतो. हे फॉरवर्ड आपण मेलद्वारे करू शकतो, विविध मार्गाद्वारे करू शकतो. तर आपण व्हॉट्सअपद्वारे करू. आजकाल प्रचलित असं व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपद्वारेच आपण ही लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचू. ज्यांच्याकडून आपल्याला माहिती मागवून घ्यायची आहे किंवा त्यांची माहिती आपल्याला पाहिजे आहे त्यांना आपण ही लिंक पाठवू शकतो. जसं पहा, मी व्हॉट्सअपवर माझ्या मित्राला ही लिंक पाठवत आहे. ही लिंक पाठवली, आपण जिकडे कॉपी केलेली आहे आणि आपण तिथं पेस्ट केल्यानंतर ती लिंक त्याला जाईल. इकडे सेंडच्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर क्लिक जाईल. पुन्हा याला आपण टच करून पाहू. टच केल्यानंतर अशा प्रकारे आपण फॉर्म बनवलेला आहे तो अशा प्रकारे येईल. आणि हे लाल अक्षर जे दिसत आहे स्टार, हे लाल अक्षर म्हणजे रिक्वायर्ड म्हणजे ते भरल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या प्रश्नावर जाता येणार नाही. सर्व माहिती भरल्यानंतर खाली निळ्या बॉक्समध्ये सबमिट अक्षर राहते. अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवू शकतो. धन्यवाद.